संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप पत्रातून समोर आलेल्या फोटोनंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला। बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवला, तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन सुद्धा केलं। याच बीड बंदचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले दृश्य आपण खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण बघू शकतो। हा जो बंद होता, ज्या बंदला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद खरं तर दिलेला होता। सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिल्याचं बघायला मिळालं आणि त्याच बंदची आपण ही ड्रोन दृश्य टीव्ही स्क्रीनवर बघू शकतोय। आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे। त्यानुसार बीडमधील सगळे दुकानं जे आहेत ते आज बंद ठेवण्यात आलेली आहेत। मी सध्या बीड शहरामध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवून संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध जो आहे तो आज व्यक्त केला जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक संतापाची भावना जी आहे ती पाहायला मिळत होती आणि या घटनेचा निषेध म्हणून आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यानुसार बीडमधील सगळे दुकानं जे आहेत ते आज बंद ठेवण्यात आलेली आहे। बीडमधील बाजारपेठ असेल ती देखील आज बंद आहे आणि अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा ज्या आहेत ते आज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की रस्त्यावर देखील रहदारी आहे ती नेहमीपेक्षा आज कमी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे जे दुकानं आहेत ते देखील आज बंद आहेत आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी जी आहे ती केली जात होती आणि आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे की आता जे फरार आरोपी आहेत देशमुख प्रकरणातले यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती बीडवासीय करताना पाहायला मिळत आहे। एकूणच आपण जर पाहायला गेलं तर आज बीड बंदची पार्श्वभूमीवर बीडमधील सर्व दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, बीड।